शेट NKTT महाविद्यालय ऑफ कॉमर्स आणि JTT कॉलेज ऑफ आर्ट्स यांच्या IQAC, NSS आणि DLLE विभागाच्या संयुक्त विद्यमाने तसेच NKT इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स यांच्या सहकार्याने 22 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून शेट NKTT पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सौ लिडिया सालियन, उपप्राचार्य डॉक्टर हिमांशी मनसुकानी, IQAC समन्वयक डॉक्टर मनोशी बागची, NSS संयोजिका डॉक्टर दीपाली मुलमुले आणि DLLE संयोजिका डॉक्टर किंजल गोसाई उपस्थित होत्या। अंबिका योग कुटीर येथील योग प्रशिक्षिका प्रतिभा महाले आणि त्यांच्या सहकारी प्रशिक्षकांचीही यावेळी विशेष उपस्थिती लाभली। कार्यक्रमात पदवी महाविद्यालय तसेच NKT इंग्लिश मीडियम स्कूल मधील समन्वयक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। योग दिनाच्या निमित्ताने योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे। योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत राहते आणि एकाग्रता आणि सकारात्मकता वाढते असा संदेश यावेळी देण्यात आला आहे। अंबिका योग कुटीरच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधनेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग नोंदविला। कार्यक्रमातून निरोगी जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य आणि दैनंदिन जीवनामध्ये योगाचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली। विद्यार्थ्यांचा सहभाग जर आपण बघितला तर विद्यार्थ्यांचा सहभाग अतिशय छान आहे। विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे योगाबद्दल। योग ही एक अशी क्रिया आहे जी आपल्याला मनाशी संवाद साधण्यासाठी मदत करते। आजचा युवक जो आपण उद्याचा नागरिक म्हणून ज्याला आपण संबोधतो आणि 2047 जेव्हा आपण विकसित भारत म्हणून आपण जी स्वप्न बघत आहोत त्या विकसित भारत असण्याच्या मध्ये या युवकांचा सहभाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। आणि ही जी युवक आहेत आज वेगवेगळ्या स्पर्धांना, वेगवेगळ्या आव्हानांना स्थानिक पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तोंड देत आहेत। मग ते क्षेत्र क्रीडा क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल किंवा विज्ञानाचं, तंत्रज्ञानाचं क्षेत्र असेल, तर ही वेगवेगळी क्षेत्र जी आहेत ही आपली विद्यार्थी आजची जी युवक आहेत, नुसते युवकच नाहीत तर युवतीसुद्धा अतिशय छानपणे या गोष्टींना सामोरे जात आहेत।